अनेक ठेकेदारांनी भाग घेतला, पण त्या ठेकेदारांनी या ठिकाणी जे ठेकेदार आहेत जळगाव सहित या ठेकेदारांनी एकत्रित काय म्हणतात त्याला 5-6 लोकांनी एकत्रित अशा स्वरूपाचं एक हे केलं, सर्कल तयार केलं आणि त्यांनी ते खरेदी केले. आहार अत्यंत निकृष्ट दर्जाचा आजही दिला जातो अशा स्वरूपाचं कैद्यांना विचारणा केली असता मला लक्षात आलं. मुळामध्ये या संदर्भात एक कैदी जो एका महिन्यापूर्वी सुटून आला, तो माझ्या अत्यंत जवळचा नातेवाईक आहे आणि त्याला मी स्वतः बोलून खात्री केल्यानंतर लक्षात असं आलं की जनावरं सुद्धा खाणार नाही अशा स्वरूपाचा आहार हा कारागृहामध्ये कैद्यांना दिला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर कैद्यांसाठी खर्च केला जातो, परंतु प्रत्यक्ष त्या ठिकाणी निकृष्ट अन्न दिलं जातं. या संपूर्ण घटनेच्या संदर्भामध्ये अधिक माहिती मी घेतोय आणि सारं प्रकरण जे आहे ते विधानसभेमध्ये मी अग्रक्रमाने मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. यामधले जे दोषी असतील त्यांना शासन झालं पाहिजे. कैदी असला तरी त्याला जे काही निकष आणि नियम सरकारने दिलेले आहेत किंवा जे मान्य केलेले आहेत त्याप्रमाणे त्यांना मिळायला पाहिजे. पण त्याच्यामध्ये जर 350-500 कोटी रुपयापर्यंत घोटाळा होत असेल तर हे योग्य नाही आहे. अनेकांचे राजकीय आशीर्वाद याला असू शकतात, सरकारच्या मधलेच कोणी मंत्री याला पाठीशी घालू शकतात आणि त्यामुळे या घोटाळ्याचा पाठपुरावा मी करणार आहे.